केळवे या प्रसिद्ध किनारपट्टीच्या जवळ असणारा आणि परकीय आक्रमणकारांवरती बंड पुकारून भारताच्या मिळवलेल्या पहिल्या विजयाचा साक्षीदार असणारा हा तरुण किल्ला म्हणजे किल्ला भवनगड. जय शिवराय मित्रांनो. या प्रसिद्ध वसई किनारपट्टीच्या अगदी जवळ असणारा परकीय आक्रमणांच्या काळात महत्वाची भूमिका बजावणारा हा तरुण किल्ला म्हणजे भवानगड किल्ला, जो आजही इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे. भवानगड किल्ल्याची उभारणी 16व्या शतकात पोर्तुगीजांनी केली होती. वसई बंदराचे संरक्षण करणे आणि अरबी समुद्रातून होणाऱ्या हालचालींवर नजर ठेवणं हा या किल्ल्याच्या बांधकामामागील मुख्य उद्देश होता. इससा 1738 बांधला गेला. पोर्तुगीजांवर लक्ष ठेवण्यासाठी किल्ल्याचे बांधकाम चिमाजी आप्पा यांनी वसई परिसर ताब्यात घेतल्यानंतर या किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले, जेणेकरून वसई किल्ल्यासोबत एक मजबूत संरक्षण साखळी उभी करता येईल. हा किल्ला पाहताना सर्वप्रथम लक्ष वेधून घेते ती त्याची भक्कम तटबंदी. आजही ही तटबंदी बऱ्यापैकी शाबूत असून तात्कालीन लष्करी स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण आहे. किल्ल्याच्या आवारात असलेले मंदिर व गार्डन सुंदर आणि नियोजनबद्ध पद्धतीने बांधलेले दिसतात. किल्ला फारसा कठीण नसल्यामुळे परिवारासह भेट देण्यासाठी हा किल्ला अतिशय योग्य आहे. खालून गडावर येण्यासाठी साधारण 10 मिनिटांचा सोपा चढ आहे. चढताना आपल्याला एक झोप गेट दिसते. हे झोप गेट म्हणजे गडावर येण्याचा एक गुप्त आणि सुरक्षित मार्ग असावा असा अंदाज बांधकामावरून येतो. गडावर आल्यानंतर काही चौथरे दिसतात. हे चौथरे कदाचित तात्कालीन पोर्तुगीज अधिकाऱ्यांचे निवासस्थान किंवा सैनिकांच्या वापरासाठी असलेली बांधकामे असावीत. संपूर्ण किल्ल्याभोवती पसरलेली तटबंदी आजही स्पष्टपणे दिसते. कालांतराने काही ठिकाणी झाडे झुडपे वाढली असली तरी किल्ल्याची मूळ रचना अजूनही ओळखता येते. यावरून या किल्ल्याचे सामरिक महत्त्व किती मोठे होते हे सहज लक्षात येते. भवानगड किल्ला हा वसई किल्ल्याच्या संरक्षणासाठी वापरला जाणारा उपकिल्ला होता. समुद्रमार्गे होणाऱ्या परकीय आक्रमणांवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात असे. आज भवानगड किल्ल्याचे अवशेष मर्यादित प्रमाणात शिल्लक असले तरी तो वसई नालासोपारा परिसरातील इतिहासाची एक महत्वाची कडी मानला जातो. जय शिवराय, जय महाराष्ट्र.